कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण भगवद्गीता अध्याय 2 श्लोक नंबर 27 मागे म्हणण्याचा प्रयत्न करा। जातस्य दुर्मृत्यु ध्रुव जन्म मृतस्य च तस्मात् परिहर्यर्थं त्वं शोचितेन मर्हसि। शब्दशः भाषांतरण तात्पर्य जीवांतरी शेष भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांद्वारे। जो जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झालाय त्याचा जन्म निश्चित आहे, म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्यापासून तू शोक करणे योग्य नाही। तात्पर्य, मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो। अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो। अशा प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये मोक्षाचे अभाव एकामागून चक्र फिरत राहते। अनावश्यक खून, हत्या, युद्ध या गोष्टी जन्ममृत्यूच्या चक्रामुळे समर्थ ठरत नाही, पण त्याचबरोबर न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे। भगवंताची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रातील युद्ध हे अपरिहार्य आहे आणि योग्य हेतू करता लढणे हे क्षत्रियाचं कर्तव्य। अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालनात करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे ते दुःखी आणि भयभीत का व्हावा? कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते, कारण त्यामुळे ज्या पातकाची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावं लागणार होती। आपल्या योग्य कर्तव्य पालनात कसर केल्याने तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि अशा प्रकारे चुकीच्या कर्मपंथाचा अवलंबन केल्याने त्याचं पतन झाले असते। हरे कृष्णा। किंवा आज हा श्लोक का घेतला तर हा खूप सुंदर श्लोक आहे आणि जीवनातल्या आपल्याला वास्तविक स्थिती सांगते की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू निश्चित आहे त्याचा जन्म आहे, म्हणजे हे जन्म मृत्यूचे चक्र फसत राहणार आहे। जसं ह्या जगातली एक अशी गोष्ट आहे की ती कोणी टाळू शकत नाही, कोणीच नाही, श्रीमंत, काळा, गोरा, ज्ञानी कोणी टाळू शकत नाही, ती कोणाला नकोय आणि ती सर्वांना समान लागू काम करते, ते म्हणजे मृत्यू। आणि मृत्यू अशी आहे की त्याचं नाव घेतलं तरी लोक घाबरतात। जसं मी कधी मेडिसिन्स बघतो, मॅन्युफॅक्चर बरोबर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते, म्हणजे जी गोळी घेतात, जे औषध, तसं त्या गोळीची एक्सपायरी असते। तसं मनुष्य जेव्हा जन्म घेतो ना, तर त्या दिवसापासून त्याच्या मृत्यूचे नाही का क्षणाला नाही का घट होतो, तो मृत्यूकडे जात असतो आणि एक दिवस त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं किंवा मृत्यू त्याला प्राप्त होतो। म्हणून ह्या गोष्टीपासून कोणी अटळ गोष्ट आहे, याला कोणी रोखू शकत नाही। असा मृत्यू आपल्या 16 संस्कारापैकी बरेच संस्काराचं वर्णन केलेलं आहे। म्हणून आजचा माझा विषय असणार आहे अंत्येष्टी संस्कार कसे करायचे, ते केल्यानं काय फायदा होतो आणि त्यामागचं करण्याचं विज्ञान काय आहे। विशेष करून हे प्रवचन रोहिणी कुमार प्रभूने हे पुस्तक लिहिले अंत्येष्टी संस्कार, त्यांनी बरेच पुस्तक लिखाण केले। त्यांनी विशेष करून वेदाचा अभ्यास केला आणि गरुड पुराणाच्या आधारावर त्यांनी हे पुस्तक लिखाण केलेले। आजचं मी जे प्रवचन करणार आहे ते 3 गोष्टीच्या असणार आहे। एक म्हणजे महाभारत, त्याच्यानंतर अंगिरारस स्मृती, व्यास स्मृती, गौतम धर्मसूत्रे या 4 ग्रंथाच्या आधारावर हे प्रवचन असणार आहे। जसं गर्भधान संस्कार जेवढा महत्वाचा आहे तेवढाच अंत्येष्टी संस्कार आहे। गर्भधान संस्कारामध्ये सुद्धा बाळ जन्माला आल्या सूतक पडते जन्म झाल्यानंतर, आणि हे सुद्धा मृत शौच किंवा मृत सूतक म्हटलं जाते। दोन्हीला, जन्म आणि मृत्यूला सूतक आहे। जन्माला उलट 21 दिवसाचं सूतक असते आणि मृत्यूला केवळ 10 दिवसाचं सूतक असते। म्हणून मृत्यू हा वाईट किंवा त्याला भयानक स्थितीतून नाही भेटलं पाहिजे, तर त्याला चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। कसं पाहिलं पाहिजे? ज्याप्रमाणे माणसांचे जीर्णान यथाही आहे, भगवंत गीतेमध्ये क्लिअर करतात, ज्याप्रमाणे वस्त्र एखादं खराब झालं की फाटलं तर त्याला आपण फेकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो, त्याच प्रकारे आत्मा काय करतो, हे जीर्ण झालेलं शरीर देहिनी स्मिता देह कुमार वंजरा तथा देहांतर प्राप्ती धीर सत्र नमोते, काय करतो, हे देह त्याग करतो आणि नवीन देह धारण करतो। बघा, आपल्याला नवीन कपडे घालायचे असेल तर किती आनंद होतो, जुने कपडे फेकताना एवढं दुःख होत नाही का, नवीन भेटणार आहे। तसं जो धीर व्यक्ती असतो, बुद्धिमान असतो आणि ज्याने आपलं जीवन अध्यात्मानुसार केलेलं असतं, तेव्हा हे शरीर सोडायच्या वेळेस त्याला भीती नाही वाटत, उलट त्याला आनंद होत असतो। आणि म्हणून ही मृत्यू एक नवीन जीवनाची संकल्पना किंवा हे मृत्यू संसार सागर आहे, भगवंत गीतेमध्ये क्लिअर करतात।
म्हणून गीतेमध्ये सगळ्यात जास्त श्लोक लिहिले असतील ते कशाबद्दल लिहिलेत माहितीये का? आत्म्याबद्दल आणि मृत्यूबद्दल लिहिलेले आहेत, बाकी तत्वज्ञानाबद्दल नाही लिहिलेले आहेत. म्हणून भगवंत सुद्धा फाउंडेशन मजबूत करण्यासाठी बाबा की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानं दर्शन, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी, जन्म आणि मृत्यूच्या गोष्टीमध्ये जरा आणि व्याधी येते, पण हा मृत्यू असतो. तर ही मृत्यूची जी संकल्पना आहे ती चांगली आहे आणि त्याला त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण नाही का खूप त्याला सामोरे जाऊ आणि आपल्याला एवढं दुःख होणार नाही. म्हणून जे साधू संत असतात, जे परमोच्च अवस्थेमध्ये त्यांनी प्राप्त केलेले असतात, ते कधी विचलित होत नाही ह्या जगातल्या स्थितीनुसार. कारण त्यांना माहित आहे की आपलं जीवन जसं आपण टॉयलेट बाथरूम मध्ये गेल्यानंतर तिथे परमनंट नाही बसत, आपलं काम संपलं की लगेच बाहेर येतो. त्याच प्रकारे जे अध्यात्माच्या परमोच्च अवस्थेमध्ये असतात ना, ते ह्या जगामध्ये काही काळ राहतात आणि लगेच निघतात. म्हणून हा मृत्यूला काय केलं पाहिजे, काय केलं तर ह्या 16 संस्कारापैकी आज कलियुगामध्ये 2च संस्कार आले. एक म्हणजे विवाह संस्कार, ते बी आजकाल नावाला फॉर्मॅलिटी, हार घालतात, फोटो सेशन करतात आणि नंतरच्या विधी कोणी पालन करत नाही. आणि राहील शेवटचा राहिला अंत्येष्टी संस्कार. मध्यंतरी एकाने प्रश्न विचारला त्या एका ब्रह्मचार्याला, 21व्या शतकामध्ये काय तुम्ही थोटान लावले अंत्येष्टी संस्कार हे ते? म्हणले 21 शतक येऊ द्या, 22व्या शतका येऊ द्या, प्रत्येकाचा मृत्यू येणार आहे का नाही? येणार आहे का नाही? तुमच्या डेव्हलपमेंट किती केली, तुम्ही विज्ञानानं किती प्रगती केली, मृत्यूला कोण थांबू शकलं का तुमच्या विज्ञानात? बरं, मृत्यू झाल्यानंतर करायचं काय त्याचं? एक तर मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल तर दफन केलं जाईल आणि हिंदू असेल तर 10 संस्कार केले जाईल. याच्या व्यतिरिक्त काय केले? 21व्या शतकाचा आणि त्या मृत्यूचा काय संबंध आहे का? काहीच नाही. उलट तुम्हाला 21व्या शतक मृत्यूजवळ कसं जायचं हे जास्त शिकवत आहे. म्हणून त्या ब्रह्मचार्याने त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलेलं आहे. तर ह्या संस्कार किंवा संस्कृती ह्या शब्दाचा अर्थ काय? संस्कार हे शब्द आपल्याला महत्वाचा आहे. जसं दुधामध्ये दही टाकलं तर विरजन होतंय, तसंच संस्कार हा माणसामध्ये परिवर्तित करतो. तसं अंतिम संस्कार म्हणजे हृदयाची शरीराची शुद्धीकरण, याला म्हणतात शुद्धीकरण. शुद्धीकरण विधी म्हटल्या जाते, याला काही साधारण म्हटलं जात नाही. आणि असे शुद्धीकरण का करायचं असेल तर त्याचं कारण असं आहे, संस्कार केल्यामुळे जे होणारा लाभ आहे आणि ही जी विधी आहे ना पुण्य प्राप्त करणारी आहे. असं नाही की बाबा जसं तुम्ही यज्ञ करता तो एक प्रकारचा यज्ञच आहे ह्या संस्कारामध्ये. आणि का करायचा? दोष उपान दानपूर्वक गुणधान संस्कार, जीवाचा सर्व दोष दूर करून त्याच्या ठाई गुणाची स्थापना करणे आणि संस्कार आचरण लाभ होणे हा त्याचा उपयोग आहे. संस्कार ह्या शब्दाचा अर्थ ते देतात. म्हणून संस्कार का करतात? तर 2 गोष्टी करतात. एक तर त्या शरीराने जेवढं पाप केलं जीवनभर त्याचा 10 संस्कार केला जातो पापातून नष्ट होण्यासाठी. आणि दुसरं आत्म्याची जी आसक्ती आहे त्या शरीराच्या प्रती आणि त्या आत्म्याच्या प्रवासामध्ये बाधक बनते. त्याच्यात सगळ्यात जास्त मोह कोणता असेल आपल्या जगामध्ये तर आपल्या शरीरावर जास्त प्रेम आहे ना. लोक म्हणतात ना माझं बायको मुलावर आहे, नाही समाजावर, कोणावर नाही. जसं एकदा माकड आपलं बिरबल आणि अकबराची कथा आहे ते म्हणतात की हे सगळ्यात जास्त प्रेम आहे. ते म्हणजे नाही, सगळं प्रेम खोट आहे. ते म्हणजे आईचं आणि मुलाचं आहे. ते पण नाही म्हटले. आणि कसं? चला म्हटले, बिरबलनं काय केलं, एक माकड आणि माकडाचं एक पिल्लू अरेंज केलं नरम आवाज आणि एका ड्रम मध्ये त्यांना ठेवलं आणि हळूहळू पाणी सोडलं. सोडता सोडता पाणी इथपर्यंत आल्यानंतर त्या माकडीनं काय केलं, पिल्लू खांद्यापर्यंत घेतलं, डोक्यापर्यंत घेतलं, पाणी वाढत चालत होतं. आणि एक वेळ अशी आली की ती पाण्यात बुडू लागली. त्याने काय केलं, आपल्या डोक्यावरलं पिल्लू घेतलं, पायाखाली घातलं आणि उडी मारली. म्हणजे आपल्या मुलापेक्षाही जास्त प्रेम आपल्या शरीरावर करतंय ह्या जगातली वास. म्हणून आसक्ती किंवा जो मोह आहे ते नष्ट करण्यासाठी हा विधी दिलेला आहे. तर याच्यासाठी कारण काय? जन्म जे आहे ते शूद्रे संस्कारात भवे द्विज, या उक्तीनुसार सगळं जन्मातच शूद्र येतं, कोणी जन्मात. पण संस्कारात भवे द्विज, संस्कारामुळे तो काय होतो, ब्राह्मण होतो. जन्मान नव्हे तर संस्कारानं होतो. तर त्यासाठी या संस्काराची संख्या या धर्मग्रंथांमध्ये एकूण 40 पासून 48 संस्कार सांगितलेले आहेत. पण वैष्णव पंथामध्ये जीव गोस्वामीपाद हरिभक्ती विलास मध्ये 16 संस्काराचं वर्णन करतात. आणि जे वैष्णव पद्धतीचं पालन करतात त्यांनी या 16 संस्कार केलेच पाहिजे, त्याचा फायदा होतो. म्हणून 16 संस्कारापैकी जो एक शेवट संस्कार आहे तो अंतिम संस्कार. अंतिम संस्कारामध्ये 2 विधी येतात. एक म्हणजे
रूढी पारंपरिक आणि लौकिक याच्यानुसार असतात. ज्या रूढी परंपरा दिलेल्या आहेत, पारंपरिक दिलेले सगळं समाज करतोय. आणि दुसरी दिले वेदोक्त शास्त्रोक्त, जे शास्त्र धर्मग्रंथाने दिलेले आहे त्यानुसार केलं तर फायदा होतो. म्हणून लोक आजकाल शास्त्रोक्त पद्धतीने पेक्षा पारंपरिक आणि लौकिक दृष्टिकोनातून जास्त करतात. पण त्यामुळे त्या आत्म्याची जी सद्गती व्हायची, की त्याला जे पुण्य प्राप्त करायचा जो यजमान आहे त्याला ती भेटत नाही आणि त्याला वांछित म्हणून भटकत राहतात, ते त्या दोषाचं होत आहे. तर त्यासाठी हे आता पहिला प्रश्न केलेला आहे की ह्या अंत्येष्टी शब्दाचं काय, अंत इष्टी म्हणजे शेवटचा यज्ञ, होम, शेवटचा यज्ञ जीवनातला जो जिवंतपणे नाही ते गेल्यानंतर त्याच्या कुळातल्या लोकांनी करावा, हा त्याचा नियम दिलेला आहे. म्हणून आता ह्या आपण ज्याची पार्श्वभूमी पाहिली तर पहिला प्रश्न विचारला गेला या ग्रंथांमध्ये की मरणशय्य व्यक्तीच्या कुटुंबानं सहाय्य कसं करावे. जर एखादा वार्धक्यामध्ये किंवा आता कळणार की आपल्याला 1-2 दिवसामध्ये किंवा 1 रात्रामध्ये किंवा 2-3 घंट्यामध्ये हा शरीर सोडणार आहे, तर अशा वेळेस घरात लोकांची ताराबळ उडत असते. आणि ताराबळ उडाल्यानंतर जेव्हा आपण डॉक्टरकडे घेऊन जातो तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो आता दवाई काम करत नाही, दुआ काम करतात, प्रार्थना करतात. आणि तो डायरेक्टली नाही सांगत की याचा मृत्यू होणार आहे किंवा जाणार आहे. ते म्हणतात तुम्ही नातेवाईकाला बोलून घ्या आणि भेट करून द्या, आणि मग त्याच्यात तुम्ही समजायचं की आपण नाही का तयारी केली पाहिजे. अशा वेळेस ताराबळ खूप उडते परिवारातल्या लोकांची, समाजाची, काय करावं काही कळत नाही. पण शास्त्र काय म्हणतं हे महत्वाचं आहे. त्यावेळेस जेव्हा धीर ठेवताना, आता ते एवढं शक्य नाही, हे प्रवचनात बोलणं सोपं आहे, पण तिथे ती परिस्थिती एवढी गोंधळलेली असते. पण त्याच्यामध्ये जे ज्ञानाने वयानं मोठे असतात, त्याच्यामध्ये धीर गंभीर व्यक्ती असतात, तर त्याने ह्या तत्वाला थोडं समजून, कारण का समजलं पाहिजे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू आहे, मग कोणी वाचू शकत नाही, कोणी टाळू शकत नाही. तर त्यासाठी तर मृत्यू कसा येतो, एकतर नैसर्गिक किंवा अनैसर्गिक, अकस्मात किंवा दुर्गसूत्री किंवा वृद्धत्वामुळे किंवा आजारपणामुळे, ह्या 6 गोष्टीमुळे त्याचा मृत्यू येतो. आणि अशा केल्यानंतर जेव्हा आपल्याला ही इंडिकेशन भेटते की काय केलं पाहिजे अशा वेळेस, तर त्यावेळेस सांगतात की पहिली सर्वप्रथम त्याच्या बाजूला आक्रोश करता कामा नये. जेवढं तुम्ही आक्रोश करतात तेवढे त्याची आसक्ती, स्नेह त्या व्यक्तीच्या प्रती वाढतो. कोणाच्या प्रती, जो रडणार आहे आणि त्याला बी वाटतं की अरे मी सोडून चाललो, तर त्याची जो अटॅचमेंट आहे त्या शरीराच्या प्रती, जी सोडायची डिटॅचमेंट असते, तर जेव्हा तुम्ही आक्रोश करतात तर त्यावेळेस त्या आक्रोशामुळे, त्या क्रंदांमुळे त्याला नाही का त्या स्नेहामोहामुळे आणखीन भरकट्या आणि संसारामध्ये पडण्यासाठी मेन कारणीभूत असतो. म्हणून इथे मरणोत्तर अग्निसंस्कारातील कपाल क्रियापर्यंत कोणी रडलं नाही पाहिजे. कधीपर्यंत, कपाल क्रिया. कपाल क्रिया मीन्स काय की जोपर्यंत तो मटकं फुटत नाही तोपर्यंत कोणी रडू नये, आता हे शास्त्र सांगते. मग त्यानंतर काय करायचं, तर तो त्याच्या जवळ बसल्यानंतर सगळ्यात महत्वाचं भगवंताचं स्मरण कसं होईल याच्याकडे जास्त चिंतन करायचं. कारण अंतिम घटका, आपण लोक म्हणतात तुम्ही मला ओळखलं का, मी तुमचा भाऊ, मी काका, दादा, आता मामा, मावशी, तो आला, ते आला, तो आला. म्हणजे तुम्ही त्याला भगवत धामात जाण्यासाठी प्रेरित करायच्या ऐवजी तुम्ही काय करता, त्याला ह्या भौतिक संसारामध्ये आसक्ती, रिमाइंडर देण्याचं काम करता. जसं आमचे एक ब्रह्मचारी सांगत होते, त्यांचे आजोबा काहीतरी 96-97 वर्ष झाले होते आणि जर झाले होते, बेडवर पडले होते, ते कोणाला बघत नव्हते. नेमकं त्यांच्या मुलानं म्हणजे म्हाताऱ्याच्या आजीला आवाज दिला तर म्हाताऱ्यानं लगेच वळून पाहिलं, कोणाकडे, म्हातारीकडे. म्हणजे एवढ्या वर्षाचा म्हातारा आहे, म्हणजे शरीर सोडायची वेळ आली त्याची, पण त्याचं आकर्षण कोणाकडे होतं, त्याच्या पत्नीकडे होतं. म्हणजे तिथे ते सांगायचा मुद्दा की इंद्रिय, आपली बुद्धी, आपली चेतना आपल्याला भगवंताकडे घेण्याच्या ऐवजी काय करतात, आपल्याला खेचायचं काम करते. म्हणून नातेवाईकांचं काम आहे की मृत्यूपंथ असलेल्या व्यक्तीचं काम काय केलं पाहिजे, त्याची सुखमय यात्रा झाली पाहिजे आणि भगवंताचं स्मरण कसं करताय यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न केले पाहिजे. काय केलं पाहिजे, त्याच्या बाजूला जोरजोरात भगवंताचं नाव जप केलं पाहिजे. जेवढं तुम्ही नाव जप करता तेवढं त्याच्या कानामध्ये, कोणी मग
भगवंताचं नाव घेऊ शकतो, कोणी गीतेचं पठण करू शकतंय, किंवा कोणी रामराक्ष स्तोत्र, जे तुम्हाला भगवत स्मरण करताय हळूहळू त्याच्या कानामध्ये जाते. आणि कानातून कुठं जात आहे? मनामध्ये. मन कसं? तर की ही जी क्रिया आहे मनाला लागू होते. म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणतात, शरीर लाव म्हणतात नाही भगवंत, ते म्हणतात मन मना मद भक्तो, तुझं मन मला अर्पित. का बरं? कारण जेव्हा गर्भ अवस्थेत असताना तेव्हा मनाची जी वाढ होते, तेव्हा जे काही संस्कार केले जातात, कथा कीर्तन केले जाते, ते फिजिकल बॉडी नाही ऐकत. तर आत्म्याबरोबर 3 गोष्टी असतात, मन, बुद्धी आणि अहंकार. आत्मा भले तो गर्भ छोटा असेल, पण त्या गर्भामध्ये मन एवढं ऍक्टिव्ह असतं, तर त्या टायमाला जी कथा ऐकणार आहे ते त्याच्या कानात भिनल्या जाते. आणि जेव्हा शरीर सोडायचं वेळ असते, तेव्हा सुद्धा मन एवढं चंचल असतं त्या मनाला, कारण आत्म्याबरोबर तेच गोष्टी जाणार आहे, बॉल फिजिकल तर जाणार नाही. मग त्या आत्म्यामध्ये काय गेलं पाहिजे? भगवंताचं नाव गेलं पाहिजे. म्हणून भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात? अरे बाबा काही लावू नको, तू काय कर, 2 वेळा श्लोक सांगितलं, मन मना मद भक्तो, तुझं मन मला अर्पण कर, मध्याजी मानमस करू, हे सांगितलेलं. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं याला केली पाहिजे. आणि असं करत असताना इन केस त्याची जर मरण अवस्था व्यक्तीची अंतिम काही इच्छा असेल तर त्याला ती विचारली पाहिजे. आणि जर इच्छा विचारलं तर त्याच्या जी आसक्ती ती मोकळं होण्यास कामात येते आणि तो प्रगत. जर त्याची इच्छा अपूर्ण राहिली तर तो फसण्याची शक्यता असते. जर नाही समजलं तर आपण त्याची भावना समजून, त्याची बॉडी लँग्वेज समजून आपण त्याला आश्वासन दिलं पाहिजे. काय आश्वासन दिलं आहे? की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सगळ्या इच्छा मी काय करू? पूर्ण करू. आणि हे केल्यानंतर त्यानंतर त्यांच्या हाताने नाही का काय केलं पाहिजे? त्यांच्या इच्छेमृत्यू जे मृत्यूपत्र आहे त्याच्यात ते जे काही दिले विल असते त्याच्यामध्ये ते लिखाण केल्यानंतर सेकंड त्यांच्या हातातून काही पुण्य केलं पाहिजे. म्हणजे काही वृत्त कैवल्य त्यांनी जीवनभर केले आणि त्याची उद्यापन नाही केलं तर त्याच्या हाताने नाही का त्या टायमाला कोण्या धान्यामध्ये, जसं माझ्या गावात आमच्या घरासमोर एक चांगला मोठा परिवार आहे, त्यांच्याकडे चुलता त्यांचा बराच वर्ष राहत होता. तर थोडे वेडसर होते, तर ते काही लग्न नाही झालं काही नाही, पण ह्या जे पुतण्यानं त्यांचं लहानाचं मोठं सगळं पालन पोषण केलं होतं. आणि केल्यानंतर त्यांचा जीव जात नव्हता. तर 2-4 दिवस ते बेडवर तडफडायचे. ते ब्राह्मणाकडे गेले, म्हणजे अहो याचा जीव जात नाही, खूप वय झालेलं आहे, काय करायचं? ते म्हणले की दान धर्म. म्हणजे दान धर्म काय, याला काही कळत नाही. मग जेवारी आणली 2 गोण्या, त्याचे हात बुडवले, त्या हाताने नाही का एका टोपल्यामध्ये ते धान्य वाटायला लावलं. तुम्हाला विश्वास येणार नाही, त्याच्या 45 मिनिटानंतर त्यांनी शरीर सोडलं. कारण दान केल्यानं नाही का आसक्ती आहे त्या आसक्तीतून मुक्त झालेले आहेत. म्हणजे छोटीशी क्रिया केल्यानंतर सुद्धा त्याला मुक्तीचं कारण आहे. म्हणून त्याच्या हाताने काय केलं पाहिजे? आपण वेद संपन्न, जे वेदशास्त्र संपन्न पुरोहिताच्या हाताने सत्कार करून त्याच्याकडून सकल वृत्ती परिपूर्ण स्तू असं म्हणून ते व्रत कंप्लीट केलं पाहिजे. आणि मग केल्यानंतर तो त्या मार्गाला होतो. ते करीत असताना त्या व्यक्तीच्या अंगावर विशेष करून जवळ शरीर सोडत नाही तर त्याच्या बाजूला नाही का कुशागदक किंवा गंगाजल किंवा गंगेचं मंत्राने अभिषेक केलेला जलस्नानानं त्याने शरीर सोडलं. हे दान धर्म केल्यानंतर तर त्याच्या अंगावर काय केलं पाहिजे? कुशागराचं पाणी, तुळशीचं पाणी किंवा गंगेचं पाणी किंवा गंगेनं स्थापित केलेलं पाणी काय करू शकतात? अर्पित करू शकतात. त्याच्यानंतर त्याला जर महादेवाचा भक्त असेल तर भस्म लावलं पाहिजे. वैष्णव असेल तर गोपीचंदन किंवा तुळशी वृंदावनातील माती किंवा वृंदावनची माती त्याच्या मस्तकाला ती लावली पाहिजे. ते लावल्यानंतर ज्या ठिकाणी ते ठेवणार आहेत बॉडी, त्या ठिकाणी गोमूत्र किंवा गायीच्या शेणानं सारवलेल्या जागेवर, आता तुम्ही म्हणता आम्ही शहरामध्ये राहतो, बिल्डिंग मध्ये राहतो, तर काय करायचं? तर तिथे चटाई ठेवून तिथे गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी बॉडी ठेवली पाहिजे. का? त्याचं कारण असं आहे की जे अग्नीला अर्पण करणार त्याला पवित्र हा शरीर भेटलं पाहिजे, ते काही दूषित न राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये भूत प्रेतांचा निवास होऊ नये म्हणून गोमूत्र शिपडलं पाहिजे, एवढं पवित्र म्हटलं जाते. त्याच्या बाजूला विशेष करून 2 गोष्टी असल्या पाहिजे. जर वैष्णव असेल, जीवन भक्ती केली तर भागवत ग्रंथ ठेवली पाहिजे, भागवताचं वाचन केलं पाहिजे. तुळशी महाराणी ठेवली पाहिजे. तुळशी महाराणी का? तर यमदूत भूत प्रेत त्याच्या आजूबाजूला भटकत नाही. असं ठेवलं तर त्याला नाही का त्या तुळशी महाराणीची कृपा त्याला भेटत असते, हे सांगितलं जाते. आणि मग अशा ठिकाणी झाल्यानंतर दक्षिणेकडे आग्रह करून दर्भ ठेवावे आणि एक स्वच्छ चादर, जुनी कपडे नाही तर चादरीवर त्याची बॉडी शरीर ठेवून दक्षिणेकडे दिशा करून त्याचा अंथरावे.
आणि केल्यानंतर विशेष करून त्याचा आत्मा कोण्या ठिकाणी गेला असेल त्यानंतर त्याची गती आपण समजायला पाहिजे. कमराच्या वरतून जे 7 भाग आहेत, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, एकी झाले 7, आणि तोंड, अशा याच्यातून गेला असेल तर त्याला ऊर्ध्व गतीत जातो. आणि जर कमरेच्या खालून जर तो गेला, मलमूत्र त्याग केलं किंवा रक्त सांडलं असेल तर अधोगतीला जातो, असं शास्त्रकार म्हणतात. आणि असं झाल्यानंतर सगळ्यात मोठी चांगला असतो तो जी टाळू असते, टाळीतून जर फुटून जर गेला असेल तर योगी जातात, किंवा जो भक्तीमध्ये खूप अवस्थेमध्ये आहे असाच व्यक्ती जातो, नाही तर डोळ्यातून. आणि केल्यानंतर जर आता तुम्ही गोपालकृष्ण महाराजांचं पाहिलं असेल देह, तर त्यांच्या मुखातून देह केला वाटतं असं, कारण त्यांचं मुख खूप हे झालेलं होतं. आणि नंतर मग कॉटन ठेवला होता महाराजांच्या याच्यामध्ये. तर ते जे खूप भक्तीमध्ये, आणि पुण्यवान व्यक्ती 3 ठिकाणी डोळे सोडतात, एक तर तोंडातून, डोळ्यातून किंवा ब्रह्मरंध्रातून. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे असतं कानातून, मळ असतो ना, मलिनता असते. आणि अजून अधोगतीला असेल तर जास्तीत जास्त खालच्या मलमूत्रातून तो त्याग करतो, आणि त्यानंतर तो हे होतं अशी केलं. आणि मग अशा केल्यानंतर त्या व्यक्तीला काय करायचं, त्याच्या हातामध्ये जेव्हा शरीर सोडला असेल, शक्य झाल्यास असन्य मरणाच्या व्यक्तीच्या हातात तळ हातावर शालिग्राम दिले पाहिजे, किंवा लड्डू गोपाल दिला पाहिजे, किंवा महादेव भक्त असेल तर शिवलिंग दिलं पाहिजे, किंवा देव प्रतीक असलं ते दिलं पाहिजे. ते देताना त्याची आसक्ती तो असे हाताकडत असतो. तर दिल्यानंतर ते जर स्पर्श होतो विग्रहाचा, तर त्या भावनेमध्ये, त्या स्पर्शामुळे नाही का त्याला काय होतंय, उच्च लोकांची गती होते, त्यासाठी केलं पाहिजे. आणि हे करीत असताना त्या टायमाला त्याच्या बाजूला दीप लावणं खूप महत्वाचं. का लावायचं दीप? कारण की आत्मा हा दीप प्रकाशाच्या मार्गातून जातो, म्हणून 10 दिवस 12 दिवस 10 दिवस विशेष करून घरामध्ये दीप लावला जातो, तो आत्मा तिथेच भटकत राहतो. का बरं? तर एक श्लोक येथे, सूर्य आत्मा जगस्तु स्नानोच. याचा अर्थ काय की श्रुती वचनानुसार सूर्य अखिल जगताचा आत्मा आहे, आणि संपूर्ण ऊर्जेचा काय तो मूल स्रोत आहे. आणि म्हणून त्या टायमाला त्या आत्म्याला, कारण की बघा, दिवस उजेड असले तर भीती वाटत नाही, अंधकार जसा वाढतो तशी भीती वाटते, तसंच आत्म्याला त्याला भीती वाटू नये म्हणून ते दिवा लावला जातो. आणि कळत कळत त्याच्याकडून ते त्या व्यक्तीच्या जवळ देवाजवळ तुपाचं निरंजन ठेवावे, कारण की त्याच्या हातातून संपूर्ण आयुष्यामध्ये कळत नकळत घडलेल्या पापाचं मरीमार्जन होण्यासाठी आणि सर्व प्रायचित प्रयोग करण्यासाठी हे काय केलं जातंय, दीप लावला जातो. त्याचा मागचं ते विज्ञान सांगतात. आणि असं केल्यानंतर त्याच्या हातानं जर झाल्यानंतर दशदाने किंवा पददाने त्या टायमाला शक्य नाही, कारण अवस्था एवढी भयंकर असते. तर जो कोणी मुलगा असेल, पत्नी असेल, भाऊ असेल, तर त्याने मनात संकल्प केला पाहिजे की आम्ही जे काही दान धर्म करणार, आता आम्हाला शक्य नाही, पण जेव्हा 10व 13 होईल तेव्हा आम्ही यथाशक्ती यथाभक्ती आम्ही काय केलं पाहिजे, ती दान केलं पाहिजे. कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? 10 प्रकारचे दान सांगितले. ऋण धेनु दान, त्याच्यामध्ये असं सांगितलं जातंय विविध ऋणासाठी, मुक्तीसाठी हे केले जाते. जे ऋण आहेत, मुक्ती जेणे त्याच्या जीवनात ऋण आहेत, म्हणजे भूत ऋण आहे, देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, आप्तगुण ऋण आहेत, पशु पक्ष्यांचे ऋण आहे, त्या ऋणासाठी ते केलं पाहिजे. दुसरं आहे उत्क्रांत धेनु, सुखाने प्राण उत्क्रम होण्यासाठी हे दान केलं पाहिजे. त्याचे प्राण आसक्तीमध्ये राहू नये म्हणून चांगल्या मार्गाला जाण्यासाठी हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं आहे मोक्ष धेनु, म्हणजे पापक्षय होऊन संसारातून मुक्त होण्यासाठी ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर पाप धेनु, मन वाचा आणि शरीराद्वारे केलेल्या पापाचं निरासन होण्यासाठी. आणि पाचवं आहे वैतरणी धेनु, म्हणजे यमाच्या द्वारातील वैतरणी नदी पार करण्यासाठी हे 5 प्रकारचे दान किंवा धन सांगितलेले आहेत. त्याला म्हणतात दशदाने, पददाने, गोदान केलं पाहिजे. त्याचं खूप मोठी लिस्ट दिलेली. आणि असं केल्यानंतर, आता हा गरुड पुराणाचा खूप डिटेल्स विषय आहे, आणि असं केल्यानंतर त्यावेळेस विशेष करून घरातल्या व्यक्तीनं पुण्य मरण अवस्थे व्यक्तीला देण्यासाठी काय केलं पाहिजे, संकल्प वतला पाहिजे. आणि संकल्प केला पाहिजे. आणि संकल्प काय केला पाहिजे, अंत्यमती सगती असं म्हटलं जाते. जी मती आहे त्याला चांगल्या गतीला जावं, हा त्याचा उद्देश असला पाहिजे. आणि मग केल्यानंतर आता प्रश्न पडला, हे जिवंत असताना किंवा शरीर सुटताना केल्या, तर प्रश्न सेकंड विचारला जातो. काय प्रश्न व्यक्ती मरण पावल्यावर घरी कोणत्या गोष्टी कराव्यात, नातेवाईकाने, परिवारातल्या लोकांनी, हा प्रश्न विचारला आहे. मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते सांगतात
की सर्वप्रथम शव नयन नावाचा मृतदेवाला साठी विधी असतो आणि तो शास्त्रसंमत आणि रूढी प्रचलनानंतर विधी केला पाहिजे. आणि असं करीत असताना त्या व्यक्तीला जी मृत झालेली व्यक्ती आहे गोमय किंवा गोमूत्र अवस्थेतल्या ठिकाणी त्याला ती बॉडी ठेवली पाहिजे. डोकं हे मस्तक ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि पाय त्याचे उत्तर ठिकाणी ठेवले पाहिजे. आता तुमचा मार्ग दक्षिण दिशेनं का? कारण यमदूत किंवा यमराज तिकडे लोक राहतात, तर त्याचा प्रवास तिकडे सोपा जावा म्हणून जाताना त्याची विधी हे दिलेले. हे करीत असताना घरामध्ये मंत्र अग्नी देण्यासाठी जे हे असतात, तर शास्त्र सांगतंय की जर दिवसा जर कोणी वारला असेल सकाळी, तर दिवसाच्या आत काय केलं पाहिजे? 10 संस्कार केलं पाहिजे. आणि जरी वारला रात्री, आता याच्यामध्ये शास्त्रामध्ये खूप विरोधाभास आहे, आता याची एवढी क्लिअरिटी नाही, पण काही आचार्य सांगतात की रात्रीचं करू नये. रात्री जर केलं अंत्यसंस्कार तर भूत प्रेत खूप ऍक्टिव्ह राहतात. जसं जसं अंधकार होतो तिन्ही सांजानंतर कधीच अंत्येष्टी संस्कार करू नये. जर खूप नातेवाईक येणार असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी करावा असं शास्त्र संमत आहे. पण आज शास्त्र दुसरं एक मत देत आहे की जर रात्री वारला असेल तर रात्रीच अंत्येष्टी संस्कार करावा आणि दिवसा वारला असेल तर दिवसाच करावा. कारण की त्या अग्नीमध्ये 12 तासाच्या आत नाही का ते केलं पाहिजे अंत्येष्टी संस्कार. 12 तासानंतर ती शिळ होते आणि शिळ झाल्यानंतर तो अग्नी स्वीकारत नाही. आणि मग ते जर शिळ झालं तर 3 गोष्टी करायला सांगतात शास्त्र. एक म्हणजे गाईचं गोमूत्र शिंपडायचं, गंगेचे जल, दर्भ जल किंवा तुळशी जल त्याला शुद्धी करून पवित्र केलं पाहिजे. आता कलियुगामध्ये जर पाहायला गेलं, आजकाल शीतपेटीमध्ये 2-2, 3-3 दिवस लोक ठेवतात, पण ते शिळ होते. आपण शास्त्राला याला आणखीन एक मत आहे. जेव्हा दशरथ महाराज वारले होते तर वशिष्ठ मुनीने आपल्या परिवारातल्या जे सदस्य लोकांना सांगितलं की जोपर्यंत रामचंद्र तर वनवासात गेलेले, पण यांची अंत्येष्टी करण्यासाठी त्यांचा पुत्र्याची गरज आहे. तर मग काय करायचं? त्यांच्या बॉडीला तेलामध्ये ठेवलं होतं आणि टीकाकार सांगतात की 2 ते 3 दिवस लागले भरत महाराजाला. आणि मग भरत महाराज आले आणि ती तेलातून बॉडी काढली आणि मग अंत्येष्टी संस्कार केले. ती एमर्जन्सी होती म्हणून केलं होतं. पण इथं जर 2-2 दिवस 8-8 दिवस राहिलं तर ते नाही चालत. उलट त्याचं ऋण वाढतंय आणि त्याच्या कर्मामुळे ते आणखीन भटकण्याची शक्यता असते. म्हणून शास्त्र सांगतं 12 तासाच्या आत जेवढं होईल तेवढं त्याचं 5 घंट्यात 4 घंट्यात. पण ते नातेवाईक येतात पाहतात, मग त्याच्यामध्ये खूप सावळा गोंधळ होतो, आसक्ती खूप राहते, रडतात लोक, पडतात लोक. तर त्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि केल्यानंतर त्या दिवशी विशेष करून रात्री कोणी मुंडन करून, एक तर दिवसा मुंडन करावं, रात्रीचं अजिबात केस कर्तन करू नये. एक तर 10व्या दिवशी किंवा 3ऱ्या दिवशी करावं असं शास्त्र सांगते. आणि केल्यानंतर इथे मरणशक्ती असलेल्या व्यक्तीने घरातले काय केलं पाहिजे? तर त्या तिरडीचं डिटेल्स ऑलरेडी सामान भेटते, त्याचे मी जास्त डिटेल जात नाही. आणि मग केल्यानंतर त्या तुळशी पत्राचे गंगा उदक किंवा गंगेचे स्मरण करून शुद्ध जल त्या शवर शिंपडलं पाहिजे. आणि असं शिंपडल्यानंतर त्याला आंघोळ घातली पाहिजे. आंघोळ घातल्यानंतर त्याला आंघोळ कोणत्या पाण्याने घालायची? तर स्वच्छ तेल लावून मसाज करून. आता ते शक्य नाही, पण गंगेचं पाणी किंवा तुळशीचं पाणी स्नान केलं पाहिजे. पण कधी ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा पोस्टमॉर्टम झालेला असतो किंवा देश काळ पात्रानुसार तुम्ही गंगा पाणी शिपडून त्याला पवित्र करून तुम्ही हे करू शकतात. आणि मृत व्यक्ती वृद्ध असेल त्याला पांढर शुभ्र वस्त्र घालावे. मध्यमवयी पुरुष असला तर लाल वस्त्र घालावे. तरुण स्त्री किंवा तरुण पुरुष असल्यास रंगीत कपडे वस्त्र घालावे. आणि विधवा स्त्री असल्यास पांढरी, काळी किंवा निळी वस्त्र घालावे असं शास्त्र संमत दिलेले, त्याचं डिटेल दिलेले. आणि केल्यानंतर जेव्हा तुम्ही करता त्यानंतर सर्वांग जो वैष्णव असेल त्याला गोपी चंदनाचे तिलक लावलं पाहिजे. 13 ठिकाणी तिलक लावलं पाहिजे, कारण ही बॉडी आता भगवान विष्णूची आहे. आणि कपाळी तिलक लावलं पाहिजे. जर एखादी सौभाग्यवती स्त्री असेल तर जेवढं लग्न नवरीला नटवतात तेवढंच सजवलं पाहिजे. जी सौभाग्यवती स्त्री तिला मळवट भरलं पाहिजे, सोनं नाणं तिला नाही का अतिशय शृंगार केला पाहिजे. आणि मग ते शृंगार केल्यानंतर आणि जर एखादी विधवा असेल तिला बुक्का लावला पाहिजे, कारण ती विधवा असल्यामुळे याचं मत दिलेलं आहे. आणि मग सुवासिनी असेल तिचं मळवट भरावं आणि अलंकार द्यावं. त्याच्यानंतर फुलाची माळ घालून तिला 2 वाती, एवरी पूजेसाठी 2 वाती लागतात आरती करण्यासाठी, तर 1 वातीची आरती करावं. का बरं? तर तिथं
आत्मा आणि परमात्म्याची म्हणून दोन आरती केल्या जातात. पण आता आत्मा निघून गेलेला आहे, तर शरीर राहिले. शरीराची आरती करायला सांगलेली, पण तिथे कोणत्याही देवाची आरती मानायला मना केलेले. आजकाल कोणी गणपतीची, विठ्ठल रुक्माईची, त्या बॉडीची आणि त्या देवाचे, मला नवलच वाटतंय. मी जेव्हा ग्रंथ वाचले, आता गणपती बाप्पा नाही तिथे, ती बॉडी आहे. मग गणपतीची आरती का मानतात तुम्ही? विठ्ठल रुक्माईची आरती मानण्याचा काय संबंध आहे तिथे? हा ठीक आहे, भगवंताचं नाव घ्यावं, पण विठ्ठलाची आरती मानताना त्या व्यक्तीची बॉडी, तर ती विठ्ठल रुक्माई नाहीये. तुम्ही आरती कोणाची मानताय? पांडुरंगाची मानताय. तर तिथे शास्त्र सांगतं की त्या बॉडीची आरती, तुमची शेवटची आरती ती वावळायची असते. आणि जो दिवा पेटवलेला असतो घरामध्ये, तोच दिवा आरती करताना घरामध्ये 11 दिवस तो ठेवला पाहिजे. जरी तो विजला तर अपशकुन नाहीये, भीतीदायक नाही, तो हवेमुळे होतं, त्याला पुन्हा पेटवलं तरी चालतं, असं शास्त्र इथं सांगते. असं केल्यानंतर पुढे जर मृत व्यक्तीची पत्नी जिवंत असेल तर एखाद्या विधवेने हळुवारपणे तिच्या कंगनाचा भंग करावा. म्हणजे एक विधवा स्त्रीने तिचा काय केला पाहिजे? भंग केला पाहिजे. आणि मंगळसूत्र पायातील जोडवे काढून, मंगळसूत्र सोन्याच्या गाठलेलं असेल तर त्याच्यातील केवळ 2 वाट्या काढाव्या. मणी अथवा संपूर्ण काळ्या मण्याची मंगळसूत्र असेल तर शिवमुखाच्या तोंडामध्ये ठेवावे. 2 वाट्या काढून ठेवा. एकतर नसेल तर पूर्ण काळी पोत असेल तर ती त्या व्यक्तीच्या सोबत दिली पाहिजे. आणि भग्न काकणे, जे भग्न केलेले बांगड्या आहेत आणि जोडवी ही शेवाच्या छातीवर ठेवावी, असं इथं गरुड पुराण आणि हे धर्मशास्त्र सांगतात. आणि मग इथे अंत्येष्टी केल्यानंतर पुढे जाताना पाणी कोणी द्यायचं, तर 2 व्यक्तीचं नाव सांगतात. एकतर जो थोरला मुलगा असेल त्याने ते करावं. प्रथम ज्येष्ठ मुलाने, ज्येष्ठ नसेल तर थोरले करावं. थोरला नसेल तर मूलबाळ नसेल तर भावाने करावं. भाऊ नसेल तर भावाच्या मुलाने करावं. जर भाऊ नसेल, मुला नसेल, मुलगी असेल तर मुलीचा जावायने, मुलीच्या मुलाने केलं तरी चालतंय. किंवा मुलगा असेल आणि मुलगा नसेल तर नातू असेल तर त्याने करावं. ते नसेल तर घरातली जी स्त्री आहे, मुलगी असेल, पुत्र किंवा पुत्री समान, पुत्री नसेल तर बायकोने केलं चालतंय, किंवा बाकीच्या घरातल्या बहिणीने किंवा भावानं केलं तर चालतं. देश काळ पात्रानुसार ते करावं असं इथं शास्त्र सांगतंय. नसेल तर परिवारामध्ये कोणी नसेल तर सामाजिक जे हितचिंतक आहे, स्नेहबंध आहे, त्यांनी ते करावं. ते बी नसेल तर राजाचं कर्तव्य, जो राजा असेल तर त्याच्या राज्यामध्ये जी प्रजा वारली त्याला शास्त्रोक्त पद्धतीने अंत्येष्टी संस्कार, त्याच्या मुक्तीचं कारण बनावं म्हणून राजाचं काम आहे, असं गरुड पुराण भगवान विष्णू गरुडजीला त्याचं वर्णन करतात. आणि करत असताना त्याच्या अंत्येष्टीचं जे हरिनाम संकीर्तन करताना तिडेचं उच्चारण करावं. का बरं करावं? रामनाम सत्य. तर ते उचलण्यामागचा एकच उद्देश आहे की ह्या जगामध्ये बाकी काही सत्य नाही, भगवंताचं नाव काय सत्य आहे, त्यासाठी ते म्हणावं. आणि करीत असताना लायामध्ये ज्या 2 प्रकारच्या आहेत, मुरमुरी असताना लाई असते, त्या लाईमध्ये काही नाणे आणि त्या लाया मिक्स करून ते फेकायचे असतात. का बरं फेकायचे असतात? ते माग बॉडीच्या, की ह्या जगातलं धन संपत्ती मी सगळं सोडून चाललोय आणि मी 1 पैसा सुद्धा घेऊन जात नाही, त्याचं कारण ते आहे. आणि दुसरं ते कारण सांगतात की लाया किती जरी पेरल्या तर त्याच्यातून धान्य उगवू शकत नाही. तसंच आत्म्यामध्ये तुम्ही किती जरी शोक केला तरी तो आत्मा पुन्हा येऊ शकत नाही. म्हणून ते लाया आणि धन हे संकेत करतात की ज्या धनाच्या मागे जीवनभर लागलो ते धन सुद्धा नाही का तो घेऊन जात नाही. आणि जे मागचे लोक आहेत ना त्याच्या मागे, तर त्याने ते शिकायचं असतं बाबा की जीवनभर जी झकमारी आपण करतो ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवत भक्ती सोडून, ती एक गोष्ट माझ्यासोबत येणार नाही. माझ्यासोबत काय येणार आहे? तर ते 4 जण पुढचे म्हणतात राम नाम, त्याचं मागचं विज्ञान आहे. पण हे नुसतं नावाला हे करतात. आणि मग सिक्वेन्स कशी सांगतात की पहिले तेरडी उचलली पाहिजे, मुलाने ते शिकाळं उचललं पाहिजे, त्याच्यानंतर जेंट्स पुढे असले पाहिजे आणि स्त्रिया मागे असले पाहिजे. स्त्रिया काही प्रथेनुसार कुठं सांगितलेलं जायला सांगितलेलं आहे, काही ठिकाणी नाही जायला सांगितलेलं आहे. आणि जरी त्या गेल्या सामसामभूमीत तर ते 200 ते 300 मीटर चितेपासून लांब असल्या पाहिजे, तिथं त्या इन्व्हॉल्व नसल्या पाहिजे, कारण त्या अल्पबुद्धीच्या असतात. अंत्येष्टी संस्कार करताना जी स्त्री एकच रजस्वाला असेल किंवा गर्भ अवस्था असेल तर तिने कधीही प्रवेश करू नये, कारण तिथं भूत प्रेताचा निवास असतो. आणि रजस्व व्यक्तीला, स्त्रीला सगळ्याचा शेवटचा पर्याय दिलेला आहे. एक तर तिने अंत्येष्टी संस्कार करूच नये, शास्त्र संमतच नाही, कारण तिच्या रजस्वाला ते भूत प्रेत
तिला सगळ्यात जास्त त्रास होतो, कारण ती दूषित अवस्था असते. ते सावध होण्यासाठी सांगले आणि ती जाऊच नाही असं जरी किती असलं तरी, हे नियम इथे वर्णन केलेले आहे. आणि मग करीत असताना त्यासोबत या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, विशेष करून भात त्या दिलेले आहे. तुम्हाला बाकीचं जास्त दिलेलं, वेळ खूप कमी. आणि मग करीत असताना सामसभूमीतून जाताना, घरातून सामसेपूर जाताना काय केलं पाहिजे, तर अंत्येष्टी विधीमध्ये, खांदा देण्याच्या विधीमध्ये सहभागी कोणी व्हावे, तर परिवारातले विशेष करून मुलं जावाई यांनी व्हावे, नसेल तर भाऊबंदकीने झालं पाहिजे. ब्रह्मचार्या बाबतीत सांगितले, ब्रह्मचार्याने आपले माता पिता तथा गुरु याच्या खेरीज इतर व्यक्तींना सेवाच खांदा देऊ नये, इथं वर्णन केलेले. ब्रह्मचार्याने आपले माता पिता तथा गुरुजन खेरीज इतर अन्य व्यक्तीच्या सेवाच खांदा देऊ नये. तसेच ग्रस्ताने पत्नी गर्भवती असताना सेवाच खांदा देऊ नये अशी रूढी आहे. म्हणजे एक आपली पत्नी गर्भवती असेल आणि ती जर वारली असेल तर पतीने अजिबात खांदा देऊ नये असं शास्त्र म्हणतं इथे. म्हणून ते खांदा ज्याच्यावर भार असते त्याने भार घेतलेला असतो, म्हणून असं सांगतात 10व्या-13व्या दिवशी खांदे उतरणं. इकडे उतरतात का खांदे? हा, ते खांदे उतरायचे असतात. नाहीतर ते खांदे नाही उतरलं ना, त्याचं ऋण आणि वजन त्याला त्या प्रेताचं व्हावं लागते. म्हणून बरेच लोक घाबरतात उचलायला, तर घरातल्या लोकांनी ते उचललं पाहिजे असं म्हणतात तिथे. तिथे गेल्यानंतर सामशामत पोहोचल्यानंतर करण्याच्या विधी काय, तर भरपूर प्रकारचा आग्नेय, तर त्याच्यामधल्या प्रमुख आग्नेयमधल्या 4 आग्नेय म्हटल्या जातात. एक म्हणजे जर ग्रह प्रवेश करायचा असेल तर प्रजापती आग्नेय वापरला जातो, म्हणजे प्रजापती म्हणजे ग्रह असते. दुसरं यज्ञासाठी आग्नेय. तिसरं विवाह संस्कारासाठी जो अग्नी वापरला जातो त्याला योजक अग्नी म्हणतात. आणि योजक अग्नीमधलंच एक अग्नी जेव्हा पेटवतात त्याला एक अग्नी म्हणतात कर्तव्य अग्नी असतो, तो काढून ठेवायचा असतो. आणि तो अग्नी काढून ठेवल्यानंतर आज आमचा विवाह संस्कार होतोय, विवाह संस्कार बरोबर आमचा अग्नी शेवटी अंत्येष्टी संस्काराला करावा, तो अग्नी काढून ठेवला जातो. आता पहिल्या काळात अग्निहोत्र येत चालायचे, कंटिन्यू तो घरामध्ये राहायचा, आणि आता तर ते काही कलियुगामध्ये शक्य नाही. पण शास्त्र म्हणतंय की मंत्र अग्नी स्थापित केलं पाहिजे, आणि ते केल्यानंतर घरामध्ये किंवा त्या सामशभूमीमध्ये त्या अग्नी पेटवलं केलं पाहिजे. आणि केल्यानंतर तिथे एक मंत्र म्हणायचा असतो, प्रेतस्य प्रेत विमोक्षे अदर दहिक करेशत. मी घरातल्या जो कोणी व्यक्ती आहे मी ते कार्य करतोय, आणि हे करीत असताना यम, काल आणि मृत्यू या तिन्हीच्या गोष्टीचा लक्ष ठेवून ते संस्कार करावे. आणि करीत असताना आता इथे सगळ्यात महत्वाचा मंत्र येतो जो भगवंताला समर्पित आहे. ते म्हणतात की आता अंत्येष्टी व्हायची, तर काय कोणतं मंत्र आहे ते म्हणतात, अनादि निधनम देव, ध्यानपूर्वक ऐका, अनादि निधनम देव शंख चक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेत मोक्ष प्राद भवे. काय सांगितलेलं आहे की अनादि निधनम देव, अनादीपासून देव, निधनम देव, कोणाच्या सगळ्या मूर्तीचा देव कोण आहे? भगवंत किती म्हणतात, कालोक्ष्मी सेय वृद्ध, मी सगळ्या काळाचा कोण आहे, मी नाश करणार आहे. कोण आहे ते देव? शंख चक्र गदा पद्म अक्षय पुंडरीकाक्ष प्रेत मोक्ष पदुर्भाव. हे नाही का मोक्ष प्रदान करणारे विष्णू, शंखचक्र गदा तुम्ही आता काय करा, मुक्ती प्रदान करा. म्हणजे तिथे भगवान विष्णूच काय करतात, मुक्ती प्रदान करतात, देवदेवता नाही करत. आणि मग करण्यासाठी तिथे आचमन करायला सांगितलेलं. काय आचमन करतात ते म्हणतात की ऋषी तीर्थ, हे ऋषी तीर्थ आहे, पितृतीर्थ आहे, आणि देवतीर्थ आणि ब्रह्मतीर्थ. तर जे काही तर्पण करतात आचमन करताना पहिले 3 मंत्र म्हणायचे असतात. ओम केशवाय, ओम नारायणाय, ओम माधवाय असं म्हणून गोविंद म्हणून पाणी सोडायचं असतो. आणि केल्यानंतर पुढील नामाचं उच्चारण करायचं असतं सामशभूमीत नातेवाईकाने. ओम विष्णुआय नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्न नमाय, अनुरुद्धाय नमः, पुरुषोत्तम नमाय नमाय, अधोक्षजाय नमः, नरसिंह नमाय, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, आणि सगळ्यात शेवटी श्रीकृष्ण नमः आहे असं म्हणून मंत्र म्हणून त्या विधीला सुरुवात करायची. आणि मग त्याच्यामध्ये कोणते कोणते मंत्र आहेत, ब्राह्मणाच्या थ्रू केलं तर चांगलंच, नाही केलं तर घरातला जो कोणी यजमान आहे त्यांनी ते करावं, त्याचा डिटेल्स इथे दिलेले. मग संकल्प त्याचा, आणि संकल्प केल्यानंतर तिथे केस कर वर्पण केलं पाहिजे. केस वर्पण म्हणजे काय की असा मंत्र म्हणायचा असतो,
याने याने कानाची पापानी ब्रह्महत्या समानीचा केश आश्रित तिष्ठन्ति तस्मत केशो पापम्य. मी आता माझ्याकडून जे काही पाप घडले याने कानेचे पापाने ब्रह्महत्या सगळे काही पाप झाले, त्या पापातून मुक्ती होण्यासाठी मी काय करतो, केसाचं त्याग करतो असं मंत्र म्हणावं. आणि केल्यानंतर त्या टायमाला ज्या ठिकाणी अंत्येष्टी करायचं त्या ठिकाणी जी जागा आहे ती तिथं अतिशय पवित्र सारून घेतलं पाहिजे, शेणानं गोमूत्र शिंपडलं पाहिजे आणि शिंपडल्यानंतर तो अंत्येष्टीचा विधी करायचा. आणि जर काळे तीळ टाकले पाहिजे, गोमूत्र शिंपडलं, तीळ शिंपडले, काळे तीळ, कुशाग्रस्त दर्भ, आणि हे केल्यानंतर तो संकल्प होतून त्या भूमीला आणि प्रार्थना प्रोक्षण केलं पाहिजे. आणि मग त्याचे डिटेल्स वर्णन कसं केलं, बॉडी कशी ठेवली पाहिजे, कोणते मंत्र म्हणले पाहिजे. आणि मग केल्यानंतर पुढे ते नाही करता आले तर 10व्या आणि 13व्या दिवशी ते करावं असं शास्त्र इथं म्हणते. आणि मग चित्तीकरण केलं पाहिजे. चित्तीकरण मध्ये 7 प्रकारचे लाकडाचं वर्णन करतात. एक म्हणजे पिंपळ, उंबर, वड, त्याच्यानंतर आंबा, त्याच्यानंतर हे बेलाचं हे, अशा 7 प्रकारचे असतात. आणि हे असे वापरून त्याच्यामध्ये चंदनाचे लाकूड, कापूर, खोबऱ्याच्या वाट्या, ज्येष्ठ काटणे आणि विशेष करून चंदनाचं लाकूड जास्त असेल तर वापरावं. आणि वैष्णव असेल किंवा त्याने जीवनभर पाप केलं असेल तर तुळशीचे जेवढे लाकडे जास्त असेल ते तेवढे जास्त वापरावे, कारण तो यज्ञ चालू होणार आहे. आणि ते यज्ञामध्ये तूप का तर 5 गोष्टी सांगतात. तीळ हे पवित्र मानलं जातं, विष्णूच्या घामातून निर्माण झालेले. तूप हे भगवंताच्या डोळ्यातून निर्माण झालेले आहे. कुशाग्रस हे भगवंताच्या अंगातून निर्माण झालेले. आणि त्याच्यानंतर अशा गोष्टी टाकून नाही का तो यज्ञाला सुरुवात करायची असते. ती यज्ञ केल्यानंतर गायीची गौरी, विशेष करून कोणत्या गौऱ्या चालत नाही, त्या गौऱ्या गायीचं तूप, रॉकेल, टायर, प्लास्टिक, मीठ अजिबात टाकू नये. त्याच्यामुळे तमोगुणीला किंवा अधोगतीला जाते. तर ह्या चांगल्या राळ त्याच्या टाकायला अलाव करतात शास्त्र. हे केल्यानंतर विशेष करून तुळशीची लाकडं जी सुकलेली काष्ट आहे तर ती 2 ठिकाणी सांगतात शास्त्र. एक मुख कमालाजवळ तेवढे लाकडे ठेवले पाहिजे जास्तीत जास्त, आणि दुसरं छातीजवळ ठेवले पाहिजे. कोणत्या 2 गोष्टी जवळ, मुख कमालाजवळ आणि छातीजवळ ठेवले तर लगेच तात्काळ मुक्ती प्रदान होते. म्हणजे इकडं सुरुवात झाली की त्या आत्म्याला जी आसक्ती आहे, जे पाप आहे, तुळशीच्या काष्टानं तात्काळ मुक्ती प्राप्त होते. त्यासाठी तो संस्कृतचा श्लोक दिलेला आहे. आणि हे केल्यानंतर पुढे त्याचं चित्तकरण करून जो पुरुष असेल त्याच्या मुख अग्नी कुठून दिला पाहिजे, मुखापासून, डोक्यापासून त्यांनी सुरुवात करावी. आणि स्त्री जर असेल तर तिच्या पायापासून द्यावा, कारण स्त्रीला अग्नी स्पर्श करू शकतो. ती जर पवित्र जीवन, पतिव्रता जीवन आणि पवित्र जीवन जगलेलं असेल तर तिला अग्नी स्पर्श करत नाही. तिच्या बॉडीचा 10 संस्कार होतो पण ती उच्च गतीत प्राप्ती होती. आणि पुरुष त्याच्या मनापासून, डोक्यापासून जे पाप झाले त्याच्यापासून त्याची मुक्तता व्हावं म्हणून ते सांगतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी टाकून तो अग्नी पेटवला पाहिजे. मुलाने विशेष करून कर्तव्य अग्नी स्थापन करून, आता तिथे गेल्यानंतर माचीची काडी पेटवायची नाही, तर मंत्राद्वारे तो अग्नी, लग्नामधला जो अग्नी असेल तो त्याच्यामध्ये स्थापित करून त्यानं अग्नी द्यायची, असं कोणी द्यायचं नसते. आणि दिल्यानंतर मग तो कपाळ मोक्ष करायचा. कपाळ मोक्ष करण्याचं कारण असं की आजपासून तुझा काही संबंध नाही. ते मकर मोक्ष करताना 3 वेळा मटक्याला फोडायचं आपलं छत. आश्म दगड तिथला न उचलता काळा दगड घ्यायचा. आणि केल्यानंतर जो पुत्र असेल, पुत्री असेल, जो कोणी पाणी देणारा व्यक्ती आहे त्याने ते करावं. ते केल्यानंतर त्याने उलट मटकं फोडावं. कपाळ फोडलं की त्याने बोंब ठोकायचे असतं. आचार्य म्हणतात बोंब म्हणजे त्याच्या प्रती शोक व्यक्त करणं. पण काही आचार्य म्हणतात की भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, तिथे जोरजोरात भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. जसं ते म्हणतात की संकट आल्यानंतर भगवंताला पण जेवढं पुकारतो तसंच भगवंताला पुकारलं पाहिजे. भगवंता, माझ्या सगळ्या जगातलं संकट माझ्यावर पडलेले, माझ्या परिवारातले लोक मला चाललेले आहेत, आता तुझ्याशिवाय दुसरं कोणीच पर्याय नाही. त्यासाठी त्याने जोरदार भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. पण ती प्रथा कोणी जास्त पालन करत नाही. लोक रडतात आणि बोंब मारायला सांगतात. पण तिथं शास्त्र सांगतं की भगवंताचे नाव, जसं तुम्ही बंगालमध्ये जाताना तिथे म्हणतात हरी बोल हरी बोल. जेव्हा तिरडी उचलतात ना, तुम्ही कधी ऐकता तुम्हाला अरे भगवंत नाव नाही पण ती तिरडी चालले, हरी बोल हरी बोल. ते म्हणतात जिवंत बोलला नाही, पण जे जिवंत आहे त्यांनी काय बोला, हरी बोल हरी बोल. म्हणून महाराष्ट्रामध्ये गुजराती मारवाडी म्हणतात राम नाम सत्य. महाराष्ट्रीयन माणूस काहीच म्हणत नाहीत, सगळे बोंब नुसते तोंड, काही बोंब
नुसतं तोंड असे त्यांचे शिवल्यासारखे चालत राहतात. आणि मी एक सांगायचा मुद्दा राहिला की जाताना पुरुष पुढे असला पाहिजे तिरडीच्या मागे, त्याच्या मागे स्त्री असल्या पाहिजे. आणि रिटर्न जाताना स्त्रिया पहिले प्रथम असल्या पाहिजे, पुरुष मागे असले पाहिजे. आम्ही सगळे सोडून जातोय. आणि मग केल्यानंतर तिथे जाताना पाय तिकडेच असले पाहिजे. आणि इसवा का करतात तुम्हाला माहिती आहे? पहिल्या काळात लांबून नाही का हात न्यायचे, थकायचे म्हणून ते ठेवले जाते. आता तुम्ही डायरेक्ट रथामध्ये ठेवता आणि काय इसवा करतात. तर ती इसवा तिथं पिंडदान ते करायचं, त्याचा पण एक विधी दिलेला आहे, खूप डिटेल दिलेले. आणि मग तिथून त्याचं मुख काय केलं पाहिजे, समशभूमीकडे केलं पाहिजे. आणि पाय काय केले पाहिजे, रिटर्न केलं पाहिजे. आता मी चाललोय, सगळ्याला सोडून चाललोय. आतापर्यंत तुम्ही माझ्यासोबत आले, पण आता याच्या पुढे माझा एकट्याचाच प्रवास आहे. आणि माझ्या प्रवासामध्ये त्याने जीवनभर धर्म केला असेल तर धर्म सोबत जातो, आणि जीवनभर अधर्म केला असेल अधर्म सोबत जातो. तर त्यासाठी ते विधी दिलेलं आहे. असं केल्यानंतर तिथे ते सांगतात. आणि मग सुक्त पिंडदान त्या सगळ्याच गोष्टीचं विश्लेषण करतात. आणि केल्यानंतर तिथे चिता जळत असताना नरसिंह आरती म्हणायची असते, उग्रम विरम महाविष्णू हा मंत्र म्हणायचा असतो. आणि करीत असताना गीतेतला चिता जळत असताना भगवद्गीतेचा 9वा अध्याय, 12वा अध्याय आणि 15वा अध्याय म्हणायचा असतो. बाकीच्या लोकांनी भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. आणि मग कपाल मोक्ष केल्यानंतर तिलाजन दिली पाहिजे घरातल्या लोकांनी. आणि मग हे 9वा अध्याय कोणता, 15वा अध्याय आणि 12वा अध्याय अशा 3 अध्यायाचं पठन केलं पाहिजे. ते पठन केल्यानंतर घरी आल्यानंतर विशेष करून काय करायचं, तर याच्यामध्ये जर कोणी वारला असेल तर 27 नक्षत्रापैकी 5 नक्षत्र असतात. त्या 5 नक्षत्रामध्ये त्याला पंचक नक्षत्र म्हणतात. त्या टायमामध्ये कोणी देह त्याग केला तर घरातल्या लोकांनी जर ते नाही केलं तर 5 पुतळे करायचे असतात. 5 पुतळ्याचं ती बॉडी ठेवायचं असतं. तर त्याला जे एक बॉडी बनवायची असते, कोणती, कणकीचा गोळा बनवायचा असतो. आणि लोकरीचा धागा किंवा कॉटनच्या धागानं 4-4 राऊंड मारायचे असे. आणि कुशाग्रच त्याला टोचून ते कुठे ठेवले पाहिजे, तर 5 ठिकाणी ठेवले पाहिजे. पंचक्षेत्र धनिष्ठ, शतकारक, उतार भद्र असे 4 7.5 नेतात. आणि तिरपात नद्या कृतिका, पुनर्वसू, उत्तर फाल्गुनी, विशाखा, उत्तर आषाढ, पूर्व भाद्रप असे 6 नक्षत्र आहे. म्हणून पूर्व भाद्रप नक्षत्र मृत्यू झाल्यास केवळ पंचक विधी करणे, त्रिपाद नक्षत्र विधी करणे आवश्यक नाही याचं शास्त्राचं. आणि ते नाही केलं तर घरातल्या लोकांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. हे केलं पाहिजे, इथं शास्त्रसंमत वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या डिलेट केले. ते नाही झालं तर 12व्या दिवशी पंचिक विधी केला पाहिजे, नाही तर ते नारायणाक बली केला पाहिजे असं शास्त्रसंमत सांगतंय. याचं डिटेल्स वर्णन केलंय. पुढे केल्यानंतर घरी आल्यानंतर काय करायचं तर त्याचं वर्णन करतात. घरी आल्यानंतर 10 करून आल्यानंतर प्रथम आश्म किंवा उत्तरीय कपड्यामध्ये बाजूस घरात लटकून ठेवलं पाहिजे, ते घरात नाही केलं पाहिजे. सर्वप्रथम कपडे सैल करून वस्त्राचंही स्नान केलं पाहिजे. सामशमेतील वातावरण शारीरिक अशुद्धी येते, 2 गोष्टीसाठी केलं पाहिजे, मानसिक आणि शारीरिक. ते केल्यानंतर शेव साधने घडल्यानंतर सामशमीतल्या वातावरणामुळे शारीरिक अशुद्धता दूर करण्यासाठी स्नान करावे. आणि प्रथम कडुलिंबाचा पाला खाल्ला पाहिजे. जसं आमच्या मराठवाड्यामध्ये प्रथा आहे, सामशभूमीतून गेल्यानंतर कडुलिंबाच्या 2-3 फांद्या तोडून आणतात लोक आणि घरामध्ये ठेवतात. मटक्याजवळ मटकं पाणी भरून ठेवतात, दिवा पेटवतात. आणि जो कोणी व्यक्ती येतो घरामध्ये तर लिंबाचा पानं तोंड कडू करतात की शरीर शुद्ध केले जाते. आणि केल्यानंतर पाने खावेत. आणि म्हणून हळूहळू त्या घरात काय केलं पाहिजे, शेकलं पाहिजे त्याचे शुद्धी करण्यासाठी. आणि मग पुढे काय केलं पाहिजे त्याचं डिटेल्स वर्णन ते करतात की पंथीचा दिवा पिठाची रांगोळी काढून त्याच्या मधोमधी ठेवावी. आणि त्याच्या शेजारी पाण्यानं भरलेला एक पात्र ठेवावे. आणि म्हणून ठेवल्यानंतर घरातल्या लोकांनी मुलाच्या व्यतिरिक्त उपास करावे. उपास नाही जमला तर शक्यतो न मागता दुसऱ्याने दिलेलं अन्न त्या दिवशी खावे, घरात शिजू नये असं शास्त्र सांगतंय. एकतर खाऊच नये, आणि जरच वाटलं तर दुसऱ्यांना अन्न दिलं, पिठलं भाकर, भात नाही चालत. मी आता असं ऐकलं नाशिकमध्ये, मला कोणतरी भक्त माते सांगत होते, जळगावला तेल टाकून पिठळ काय पातोड्याचे भाजी भाकरी खातात तिकडं. आणि ती विधीला गेले की तोंड कडू करा म्हणतात आणि तेल टाकू टाकू त्या भाजी खातात. म्हणजे काहीच फरक नाही. आमच्या माताजी सांगत होत्या. म्हणजे तो माणूस तिकडे मरतोय पण यांना नाही का तेल टाक बाई, लिंबू टाक, आणि लोक खात बसले होते. तसं नाही, तर कडुलिंबाचा पाला शास्त्र सांगतं इथं. आणि हे केल्यानंतर घरात आल्यानंतर ते करावे. म्हणून बरेच लोक आंघोळ करत नाहीत, आंघोळ करावी.
शास्त्र सांगतं 3 ठिकाणी आंघोळ करावं. शौचक्रिया झाल्यानंतर, मैथुन सुख केल्यानंतर, नख कापल्यानंतर, अंत्यविधी गेल्यानंतर किंवा त्याचं पाहिल्यानंतर सुद्धा स्नान केलं पाहिजे कपड्यासहित. थंडी असो, उन्हाळा असो. आणि ब्राह्मण असेल तर त्यांना जानवं बदललं पाहिजे. जर रात्री झालं तर सकाळी बादलाव, त्यांना स्पर्श केला असेल, इथं वर्णन करतात. बाहेरच्या व्यक्तीनं काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं त्याने स्नान करावे आणि समशान वैराग्य तीव्र युगापासून आलेल्या दुःखामुळे 2 गोष्टी करायला सांगितल्या. मर्ग दूर होण्यासाठी गीता भागवताचं वाचन करावे आणि नाम जप करावा. त्याच्यात जे शारीरिक आणि मानसिक दुःख नष्ट होत आहे त्याचं विश्लेषण इथं करतात. बरं ते काय करायचं तर त्याचं सांगतात. निधनापूर्वी पिठाचा रांगोळीवर दिवा ठेवण्याचा उद्देश असा आहे की आत्मा जे संस्कार आहे त्याचं बीजरोपण केलेले, त्याच्यातून त्याची स्थिती काय होते त्याचं वर्णन त्या पिठाचं केलेलं, त्याचं पण एक डिटेल्स विज्ञान आहे. आणि हे ठेवल्यानंतर दिव्याच्या पहिल्या दिवशी जलपात्र आणि दुसऱ्या दिवशी दिवसापासून जलपात्राचं भोजनाच्या भाताचा पिंड ठेवला जातो. आणि हे का बरं पिंड ठेवायचा तर ते पहिलं प्रथम श्राद्ध, याला म्हणतात पाथेय श्राद्ध म्हणतात. आणि हळूहळू त्याची बॉडी बनते आणि त्या आत्म्याला 10 दिवस घरात असतंय तर पिंडाच्या द्वारे त्याला ते अन्न भेटतंय ते केलं पाहिजे. आणि प्रतिदिन संध्याकाळी न चुकता गरुड पुराणाचं वाचन, विशेषतः प्रेतकल्प श्रवण करावं असं ग्रंथकार सांगतात. वाचन पठण करावे. बाकीच्या लोकांनी गावगप्पा करण्यापेक्षा हरिनामाचा जप करावा, गीता भागवताचे वाचन करावे. अन्यथा त्या प्रेताला असं वाटतं की मी गेल्यानंतर कोणाला काही फरक पडत नाही, म्हणून तो वेदना द्यायला सुरुवात करतो. म्हणून घरातल्या लोकांनी ह्या गोष्टी करावा, नाही तर तो बघतो वरतून कोण कोण मी गेल्यानंतर काय. 10 दिवस घरात राहतो हे इथं दिलेले. आणि मग शेवटच्या दिवशी अस्थि विसर्जन करायचं असतंय. तर शक्यतो अस्थि 3 दिवस 9 दिवस ठेवा किंवा वर्षभर ठेवलं तरी चालतंय असं म्हणतात. पण 3ऱ्या दिवशी करावा किंवा 7व्या दिवशी करावा किंवा 9व्या दिवशी करावं. पण 10व्या दिवशी किंवा वर्षभरात तुम्ही करू शकतात. आणि जिथे ठिकाणी त्याचं तुम्ही विसर्जन करू शकतात. ते करीत असताना त्या अस्थि पंचगव्याने शुद्धीकरण करावं किंवा गायीचे आपलं गोमूत्रानं किंवा जे पवित्र जल आहेत गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधुकारी ते नाही भेटलं तर ते पाणी स्थापित करून ते त्याला स्नान घालून त्याला मुक्ती प्रदान करावी. ते केल्यानंतर त्याचं डिटेल्स देतात. आणि असं केल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं जी सूतक काळ आहे तर सूतक काळामध्ये काय केलं पाहिजे, जे 16 हरिनामाचा जप केला पाहिजे, श्रीमद भागवताचं वाचन केलं पाहिजे, अशा वृत्ताचं मुळीच खंडन नाही झालं पाहिजे. तर काय गोष्टी करू नये तर ते म्हणतात शक्यतो 10 दिवस घरामध्ये देवपूजा टाळावी. पण वाटलं तुम्हाला तर घरातल्या व्यक्तीने ब्राह्मणाकडून किंवा पुरोहिताकडून किंवा सोयऱ्या धाऱ्याकडून ती पूजा पाठ तुम्ही करून घेऊ शकता. किंवा ह्या 10 दिवसाच्या काळामध्ये साधे सुधे भोजन ग्रहण करावे. आणि घरी भेटण्यास येणाऱ्या व्यक्ती खाण्यापिण्याचा आग्रह करू नये असं गरुड पुराण मते. कल्पक्रियानंतर वारंवार आक्रश करणे योग्य नाही असं ह्या घरातल्या सूतक काळामध्ये करण्याच्या विधी आहेत. आणि मग 3 सूतकाचं वर्णन करतात. एक जातक सूतक, मृत सूतक आणि हे जे स्त्री प्रॉब्लेम आहे त्याचं वर्णन इथं करतात. आणि मग 10व्या दिवशी दशक्रिया विधी केल्यानंतर त्या आत्म्याला दशक्रियाचं अतिशय तंतोतंत पालन करून घरच्या लोकांनी त्याला तर्पण अर्पण केलं पाहिजे. तर्पण म्हणजे त्याला जे काही पाणी देऊन मुक्तता प्रदान केली पाहिजे, तो त्याच्या मार्गाला तो जाऊ शकतो. आणि हे केल्यानंतर 11व्या दिवशी घरातल्या सूतक संपत आहे. आता सूतक कोण धरावे तर याचं कारण असं आहे की जे भाऊबंदकीचे लोक आहेत त्याने ते सूतक करण्याचं मागचं 2 कारण. एक तर शारीरिक दूषित अवस्था असते म्हणून घराच्या बाहेर कोणी पडू नये, वेशीच्या पलीकडे जाऊ नये म्हणून ते घरातच राहावंय. आणि नातेवाईकांनी सुद्धा ते दूषित होणे म्हणून घरातच राहावे. दुसरं मानसिक अवस्था एवढी खराब असते की धार्मिक क्रिया करायला कोणतंही शास्त्र संमत नाही, म्हणून ह्या 10 दिवसात सूतक पालन करावं. पण ज्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना 1 दिवसाचं, 2 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं जास्तीत जास्त तुम्ही करू शकतात असं शास्त्र भाऊबंदकीमध्ये याचं वर्णन करतात. आणि मग केल्यानंतर 12व्या दिवशी सपिंडी श्राद्ध केलं पाहिजे. त्या पिंडामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना ते पिंड जातात. त्याचं पण डिटेल्स पुढच्या वेळेस मी ते पिंड काय करायचं, पितृदोष आहे त्याचं वर्णन करीन. आणि ह्या सूतकामध्ये 3 सूतक, त्याला सूतक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं माहिती आहे, मृत शौच, मरण शौच म्हणायचं. आणि रक्ष विसर्जन पर्यंत शारीरिक आणि भावनिक दोन्ही स्तरावर शौच पालन करणं महत्वाचं आहे. तर इथे वर्णन करतात
मात्र केवळ भावनिक स्तरावर संबंधित मृत सोचेचं पालन करणं अपेक्षित आहे. म्हणजे भावनिक तुमची अटॅचमेंट आहे तर तुमचे सूतक पालन करा, पण तुमची भावनिक अटॅचमेंट नसेल तर तुम्ही पालन करण्याची गरज नाही. त्यानंतर निधन घटनेनंतर घरातील सर्व व्यक्तीने शोककूळ अवस्थेत मृत व्यक्तीच्या अंतकर्मातून विविध कार्यात गुंतलेले असतात. इतर शुभ कार्यात भाग घेण्यास उत्साह नसतो आणि ते शक्य नसतो. अशा वेळेस व्यक्तीने काय केलं पाहिजे? सूतक पालन केलं पाहिजे. आरोग्याच्या आणि भावनिक दृष्टीने असोच पालन करणे केवळ तर्कसंगत ठरते असं शास्त्र सांगते. आणि हे केल्यानंतर त्या दिवशी दान देणं खूप महत्वाचं. जोपर्यंत दान देत नाही, 1 मिनिटात एंड करतो की दान कोणतं दान केलं पाहिजे ते म्हणतात, दाने विवाह यज्ञाचे समग्र देश विप्लवे अप्य अद्यापी कष्टय न सद्य सोच विधेयते. म्हणजे अर्थात निर्णय सिंधू नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये म्हणतात अर्थात दान, विवाह, यज्ञ, युद्ध, देशावरले संकट आणि दुःखद अपस्थित किंवा भूकंप, दुष्काळ इत्यादी याच्यामध्ये सोच क्रियाचं त्याची तात्काळ शुद्धी होते. म्हणून घरातल्या व्यक्तींना ब्राह्मणाला, वैष्णवाला यथोचित दान केलं पाहिजे. दानाचं पुण्य त्या आत्म्याला भेटतंय आणि जी काही घरामधली दूषित अवस्था आहे ती पण त्याच्यातून मुक्त होते. म्हणून यथाशक्ती यथाभक्ती जेवढं तुम्हाला जमतं तेवढं तुम्ही दान केलं पाहिजे असं शास्त्र इथं वर्णन करतंय. असं केल्यानंतर हे केलं विधी असा शास्त्र संमत पद्धतीने तर त्याला मुक्ती प्राप्त होते. आणि मग 10व्या दिवसानंतर तो आत्मा कसा प्रवासाला लागतो आणि त्याची काय काय गती होते रस्त्यामध्ये आणि पितृलोकामध्ये काय केलं पाहिजे, ते पितृ काय केलं पाहिजे, कसे नाही केलं पाहिजे आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात त्याची चर्चा येणाऱ्या आपण काळामध्ये करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शिल प्रभुपाद की जय.